उलट चेकपोस्टवर जाण्या येणाऱ्या गाड्या अडवून पोलिसांचा लुटण्याचा धंदा जे चालू आहे ते त्वरित बंद करावा, नसेल तर आम्ही यापुढचे आंदोलन शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार। काही ठराविक रक्कम त्यांच्याकडे वसूल करून त्यांच्या गाड्या ताब्यात दिल्या असे या ठिकाणी निदर्शनास आलेले आहे। हे विषय जर तात्काळ कारवाई न झाल्यास आम्ही शिवसेनेच्या स्टाईलने यामध्ये आंदोलन उपोषण या मार्गाने आम्ही शिवसेना काय आहे आणि शिवसेना स्टाईलने या सर्व विषय हाताळण्यास आम्ही सक्षम आहोत। संघमध्ये शिवसेनेचा रोखठोक इशारा, पोलिसांचं दुर्लक्ष, अवैध धंद्याचा सुळसुळाट आणि युवतीवर त्रास याविरुद्ध संतप्त भूमिका। संघ येथे शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेण्यात आली। या परिषदेत परिसरातील अनेक गंभीर सामाजिक प्रश्नांवर चिंतन करण्यात आलेले आहे। मुख्यतः शाळा आणि कॉलेज परिसरातील रोड रोमिओ कडून विद्यार्थ्यांना होणारी छेडछाड, युवकांमध्ये वाढती व्यसनाधीनता आणि पोलीस प्रशासनाकडून पूर्ण दुर्लक्ष या तिन्ही मुद्द्यांवर शिवसेनेने थेट कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। मी युवासेना विधानसभा प्रमुख जत आज आमच्या संघ या गावात मोठ्या प्रमाणामध्ये खुल्याम मटका धंदा सुरू आहे। ऑनलाईन कसिनोसारखे आणि ऑनलाईन मटका बुकिंग चालू आहे। इतकं आहारी गेलेले आहेत, तरुण पिढींना पूर्ण बर्बाद झालेले आहेत, व्यसनाधीन झालेले आहेत। इथं खुल्या प्रमाणे प्रत्येक खोक्यामध्ये मटका घेतले जाते। कमीत कमी संघ या गावामध्ये 20 ठिकाणी मटका घेतले जाते। त्याला पोलिसांचा अभय आहे, पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला नाही या व्यावसायिकांना। तसेच गुटखा मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे, तसेच मद्य विक्री खुलेआमपणे सुरू आहे। ताडी शिंदी या प्रकारचा मोठा व्यसनाधीन नवीन तरुण मुलं होत आहेत। ते कॉलेजला येणारी मुलं या व्यसनाधीन होत आहेत। प्रत्येकाकडे मोबाईल आहे, मोबाईलमुळे ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन मटका हा प्रमाण फार मोठा निर्माण झालेला आहे। पालक सगळे नागरिक इथं भयभीत झालेले आहेत आणि पोलिसांकडे या लोकांनी तक्रार केला। लोकांवरती पोलिसांचा दबंगगिरी चालू आहे। पोलीस कुठल्याही आलेल्या भाषा वापरतात लोकांना, त्यांना कुठलाही दखलपात्र असे गुन्हा कुठलेच घेत नाही। त्यांना जे गुन्हा घ्यायचा आहे, ज्या गुन्हा घडत नाही त्या गुन्ह्यासाठी त्यांनी प्रवृत्त करतात आणि प्रवृत्त झाल्यानंतर त्याच्याकडून वसुली एक प्रकारचं मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आणि हे विषय आम्ही उघडकीस आणलेला आहे आणि लोकांचं आमच्याकडे फार मोठ्या प्रमाणात याच्यावर आवाज निघणं गरजेचं आहे, हे थांबणं गरजेचं असं लोकांचं मत आहे। या विषयावर आम्ही गृहराज्यमंत्री योगेशजी कदम साहेब यांच्याकडे निवेदनावर मागणी केलेली आहे की तात्काळ कारवाई करून हे थांबवा म्हणून। आणि आमच्या जिल्हा प्रमुखासमेत सगळ्यांना घेऊन आम्ही सोमवारी माननीय जिल्हा एसपी यांना भेटणार आहोत। एसपीना भेटून योग्य ती कारवाई संघ विभागात, उमदी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागात कारवाई व्हावी अशी आमची शिवसेनेकडून मागणी आहे। हे विषय जर तात्काळ कारवाई न झाल्यास आम्ही शिवसेनेच्या स्टाईलने यामध्ये आंदोलन उपोषण या मार्गाने आम्ही शिवसेना काय आहे आणि शिवसेना स्टाईलने या सर्व विषय हाताळण्यास आम्ही सक्षम आहोत। पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की संघमधील शाळा कॉलेज परिसरातील बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना काही रोड रोमिओ त्रास देत आहेत। शाळा सुरू व्हायच्या आधी आणि शाळा सुटल्यानंतर मोटरसायकलीवरून टवाळक्या, अश्लील कमेंट्स, पाठलाग असे प्रकार सरासर घडत आहेत, पण पोलीस प्रशासन मात्र गप्पच बसलंय। तर संघ येथे 2 हायस्कूल आहेत। त्या हायस्कूलमध्ये बऱ्याच खेडेगावातील मुलं शाळेसाठी येत आहेत। शाळेकरता येत असताना त्या मुलांच्याकडे त्या गाड्याचे लायसन नाही आणि अशी लायसनधारक जी मुलं आपल्या शाळेमध्ये येत आहेत त्यासाठी पोलिसांनी त्यांना काही दिवसापूर्वी त्यांच्या गाड्या या ठिकाणी जप्त केल्या। पोलिसांचं कर्तव्य गाड्या जप्त करणं आहे, त्यांना समज चांगल्या पद्धतीने देणं आहे आणि जर का समजा त्यांच्या गाड्या ताब्यात देत असताना त्यांच्याकडून शासनाची काही रक्कम आहे ती भरून घेणं गरजेचं होतं। परंतु असं न करता त्यांच्या पालकांना बोलून काही ठराविक रक्कम त्यांच्याकडे वसूल करून त्यांच्या गाड्या ताब्यात दिल्या असे या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे। या पत्रकार परिषदेत शिवसेना तालुका प्रमुख अंकुश हुवाळे, उपजिल्हा प्रमुख तम्मा कुलाळ, युवासेना जत विधानसभा प्रमुख प्रवीण अवरादी, उपतालुका प्रमुख शिवराज बिरादार, युवासेना तालुका प्रमुख मिलिंद टोने, ओबीसी संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष कुंभार तसेच
बोरगीचे सरपंच आणि इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुराळ, उपजिल्हा प्रमुख शिवसेना सांगली. कोणत्या बोलात उमदी पोलीस स्टेशन हद्दीत कोणत्या बोलात चेकपोस्टवर लुटारीचा धंदा चालू आहे. पोलिसांनी त्वरित बंद करावा, नसेल तर आम्ही याच्यावर पुढची शिवसेना स्टाईलने आंदोलन करू. नमस्कार, मी बोरी खुर्दचा लोकनियुक्त सरपंच. तरी पण मी ಕನ್ನಡमध्ये बोलू ಇಚ್ಛಿಸ್ತು. ನಮ್ಮ ಬೋರ್ಗಿ ಒಂದು ಪರಿಸರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಊರೇ ಒಂದು ಎಲ್ಲ ಪರಿಸರದಾಗ ಸೆಂಟರ್ ಆಗ್ತೈತಿ. ಕರಸಗಿ, ಬೆಳ್ಳೊಂಡಿಗಿ, ಬಾಲಗಾಂವ್, ಅಕ್ಕಲವಾಡಿ, ಮರುಬಗಿ, ಮಾಣಿಕನಾಳ್ ಈ ಎಲ್ಲ ಒಂದು ಪರಿಸರದಾಗ ಸೆಂಟರ್ದ ಮಧ್ಯಸ್ಥಿಗೆ ಬರುವುದರಿಂದ ನಮ್ಮ ಭಾಗದಾಗ ಸಹಿತ ಅತ್ಯಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಈ 2 ನಂಬರ್ ದಂಧಾ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ನಡೆದವ. ಮಟ್ಕಾ ಸಮೇತ ದಾರು ಆಗಲಿ, ಈ ಗುಟ್ಕಾ ಆಗಲಿ, ಇನ್ನಿತರ ಯಾವುದೇ ದುಶ್ಚಟ, ಇಸ್ಪೇಟ್ ಆಗಲಿ, ಇವು ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ನಡೆದವ. ಇದರ ಕಡೆ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ದು ಖರೋಖರ ಅವ್ರದ್ದು ಏನೈತಿ ದುರ್ಲಕ್ಷ್ಯ ಎದ್ದು ಕಾಣಕತೈತಿ. ಯಾರು ಇದ್ರ ಕಡೆ ಲಕ್ಷ್ಯ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇದರಿಂದ ಏನಾಗ್ಲತ್ತದ, ಈ ಯುವ ಪೀಳಿಗೆ ಹಾಳಾಗ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಾಗೈತಿ. ಎಷ್ಟೋ ಕೆಲವೊಂದು ಕುಟುಂಬಗಳು ಸಹಿತ ಇದರಲ್ಲಿ ಉದ್ವಾಸ್ತ ಆಗಕತ್ತಾವ. ಊಸ್ತೋಡಿಗೆ ದುಡ್ಡು ಹಿಡಿಯೋದು, ಆ ದುಡ್ಡು ಸಹಿತ ತಂದ್ಸಂದ್ರ ಏನದ ಒಂದು ಅವೈಧ ದಂಧದಲ್ಲಿ ಅವರು ಗುಂತುಣಕ ಮಾಡಿ ಅವ್ರೇನಾದ ಸಂಸಾರ ಸಹಿತ ಉದ್ವಸ್ತ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳುವಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಈಗ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಕತ್ತೈತಿ. ದಾರು ಈ ಅವೈದ್ಯದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ದಾರು ವ್ಯಾಪಾರ ಸಹಿತ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ನಡೆದೈತಿ. ಇದು ಗೊತ್ತಿದ್ದೋ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ದನೋ ಯಾಕೆ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡ್ಲಕತ್ತಾರ, ಇದನ್ನು ನಮಗೇನದ ತಿಳಿಬೇಕಾಗೈತಿ. ಇದರ ಕಡೆ ಏನದ ನಮ್ಮ ಉಮ್ದಿ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ಏನದ ನಿಗಾ ಇಡಬೇಕು, ಇದರ ಮ್ಯಾಗ ಕಾರ್ವಾಯಿ ಮಾಡಬೇಕು. ಇದು ಕಾರ್ವಾಯಿ ಆಗದೇ ರೀತಿ ಇದ್ರೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಈಗ ಸರ್ಕಾರಿಗಳು ನಮ್ಮ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಹೇಳ್ದಂಗ ನಮ್ಮ ಶಿವಸೇನಾ ಸ್ಟೈಲ್ದಲ್ಲಿ ಏನದ ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಕೊಡಬೇಕಾಗ್ತೈತಿ. ಇದರ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಇಷ್ಟೇ.